गोलंदाजीमध्ये पहिले षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती सचिन पाहायला मिळतोय, सचिन चव्हाण आणि त्याच्या साथीला संजयला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पहिलं षटक गणेश मोरे यांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पहिला बॉल सामन्याला होईल सुरुवात. सचिन ऑन स्ट्राईक. डावखुऱ्या आताचा एक शैलीदार असा खेळाडू ज्याला आपण स्ट्राईक एंड वरती पाहत आहोत. अक्षयला इन्व्हाइट केलं जातं की आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. पहिला बॉल, पहिला चेंडू उजव्या बाहेरचा जो दुरून जाणारा आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करतो आहोत. अक्षय जाधव याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करण्यात येतं. देवळी गावचा एक हर हुन्नरी खेळाडू ज्याला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करण्यात आलेला पाहायला मिळाला. पहिला चेंडू दिशाहीन राहिला. गणेशाची अभांतर दाब्याने सुरुवात झाली. हा चेंडू लोअर फुल टॉस बनवला, ऑन साइडला लॉफ केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. हा येतोय षटकार. काय फटका खेळलाय पहा. मागील सामन्याची सुरुवात सचिन चव्हाणने षटकाराने केली. या मॅचची सुरुवात षटकाराने त्याने केली आहे, कारण प्रत्येक बॉल हा षटकारांशी डील करणारा बॅटर आहे. हा फटका जर आपण पाहिला ना, एक्झिक्युशन व्हाईट बॉल जवळ तो गेला, पुढे सरकला. लोअर फुलटॉस बॉल होता, त्याला पिक केला आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर लिलया धाडलाय. षटकार येतोय. सचिन चव्हाण सेट ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये हा दाखल झाला की केवळ मोठी फटक्यांमध्ये डील करतोय. खोलात टाकलेला बॉल कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळते. डबल साठी पलटले. 2 धावा इथून कंप्लीट करण्यात आल्यात. संजयची एक खासियत राहिली, तो जास्तीचं स्ट्राईक एंडवरती सचिनला आणतो. नेहमीच जिथे सिंगल आहे तिथे सिंगल घेतल्या जातात, जिथे डबल्स आहे तिथे डबल्स घेतल्या जातात. स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं जास्तीचं पसंत करत नाही संघाला, आणि संघासाठी आपण खेळतोय ही भावना नेहमी जपतो. खेळ भावना जपणं फार महत्वाचं राहतं, कारण खेळाबद्दलची बांधिलकी आपण जपायला हवी. यावेळेचा लोअर फुलटॉस होता, आकाशाला गवस निघालात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एअर स्ट्राईक. ठोकलाय षटकार. काय फटकेबाजी चालू आहे पहा. सचिन चव्हाण मैदानाच्या आतमध्ये तो आला की चेंडू मैदानाच्या बाहेरच पाहायला मिळतात. अशाच प्रकारची फटकेबाजी, टोले जंग फटकेबाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतो आहे. षटकार पुन्हा एकदा येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 धावा. धावफलकावरती आहेत गणेश. याही वेळेला पुन्हा एकदा हा झेल बनू शकतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक ट्रॅप रचला. वारंवार त्या क्षेत्रामध्ये फटके खेळण्याचे प्रयत्न केले सचिनने, आणि हा प्रयत्न इथे मनसुबे त्याचे उधळून लावलेत. विकेटचं पतन. खेळाडू क्रमांक 1 सचिन चव्हाण बाद. नवीन बॅटर अक्षय चव्हाणला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. दाबे मोहनचाच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. इनेट नंबर 3. विकेट मिळवली गणेश यांनी. खोलातला चेंडू इथे मात्र ड्राय करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. गणेश चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फलंदाजांचे वैगुण ओळखून त्यांनी गोलंदाजी केली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिलं पंचम इथे संपलाय आणि 15 धावा धावफलकावरती आहेत. 1 फलंदाज बाद. 15ला 1. बॅटिंग करत असताना संघ दाबे मोहन गावरी टीमला आपण पाहत आहोत. संजयच्या स्ट्राईक एंडवरती येणं हे कितपत पथ्यावरती संघाच्या पडताना हे पाहणं गरजेचं राहणार आहे, कारण आता ही जी बॅटल आहे ना, 2 मॅन ऑफ द मॅच मागील सामन्यामध्ये मिळवलेले खेळाडू एकामेकाच्या विरोधात पाहायला मिळतील. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. अश्विनला इन्व्हाइट करण्यात आलं. मागील मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब त्याच्या नावावरती राहिला होता. या सामन्यामध्ये त्या धाटणीचा खेळ करून दाखवावा लागेल. किंवा आपण म्हणतो ना की एखाद्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा, मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या खेळाडूला मिळतो, आत्मविश्वास जास्तीचा वाढतो, द्विगुण येतो तो, आणि त्याचा आत्मविश्वास तितकासा शिगेला जाऊन पोचला असेल. खोलातला चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मॅचची गोल्डन विकेट होऊ शकते. ही कॅच नाही तर ही मॅच आहे, कारण या बाहुबलीला जीवदान देणं हे संकटाला सामोरं जाण्यासारखं आहे. संकट ओढावण्यासारखी आहेत आपल्या स्वतःवरती. ही कॅच नव्हती तरी मॅच होती. प्रत्येकाचे हावभाव, शरीर, देहबोली हे सारं काय सांगून जाते. हा झेल फार महत्वाचा होता.
आणि तो घेऊन शकलेला नाही या क्षेत्ररक्षक. याचंच कारण की काय जीवदान मिळालं. धावा मिळतात त्या दोन. संघाची धावसंख्या 17. 17ला 1. बॅटिंग करत असताना दाबी मोहन गावरी संघाला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल कॅच ड्रॉप. तदनंतरचा पुढच्याच बॉलवरती अफलातून स्ट्रोक. षटकार. या खेळाडूला त्याच गोष्टीसाठी तो जाणला जातोय. पावसाची रिमझिम चालू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ही फटकेबाजी आपण पाहत आहे. खरं तर या फटक्यांसाठी तो जाणला जातो. स्ट्रोक मेकर आहे. मोठ्या फटक्यांमध्ये डील करतोय. मागील मॅच मधील 45 धावा त्याच्यासाठी उपयुक्त राहिल्या होत्या आणि या सामन्यामध्ये त्याला जीवदान मिळालं. पुढच्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक त्याने इथे अटेम्प्ट केलाय. संघाची धावसंख्या तब्बल 23 धावा धावफलकावरती आहे. 23 ऑन द बोर्ड. स्वप्नील शिंदे माझ्यासोबत पुन्हा एकदा जॉईन झालेत ऍज अ स्कोरर म्हणून. ते कामकाज पाहत आहेत. पुढचा बॉल. यावेळेला डावी एसी सोडून जाणारा हा चेंडू इथे मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. शशांक बर्वे सर यांना पण तुम्ही पाहत आहात पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये शिवराम वैती सर, शिवा वैती. पुढचा बॉल. यावेळेला रायझिंग डिलिव्हरी. सरप्राइझिंग राहिला. उजव्या एसीच्या बाहेर निघाला. थेट यष्टी रक्षकाचा वेध घेतोय चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणता येईल अश्विनची, कारण षटकार आल्यानंतर तो खचून गेला नाही. त्याने वारंवार बदल केलेले इथे पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी तो करतोय. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंडची अपील उचलून धरली आहे. खेळाडू क्रमांक पहिला इथे बाद. दुसरा खेळाडू बाद होतोय. संजयला आपण पाहतोय त्याच्यात रिॲक्शन्स सारं काही सांगून जात आहेत. यष्टीरक्षकाने जे काही सेलिब्रेशन केलं, उचलून धरली अपील गोलंदाजाने आणि अर्थात इथे फलंदाज बाद. खेळाडू क्रमांक इथे बाद होत असताना दुसरा संजय. मोठी विकेट होती कारण नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय उभा होता. अक्षयला ठाऊक होता एक्झॅक्टली काय घडलंय. त्याचा रिएक्शन्स पाहायला मिळाला नाहीत. नवीन बॅटर तुषार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. खरं तर कौतुक करेन मी शशांक बर्वे सरांचं. तो एक योग्य निर्णय म्हणतायत. यावेळेचा बॉल ऑन साइडला हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्राकडे चेंडू निघतोय. केवळ एकेरी धाव मिळेल. संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती. 2 पंचमचा खेळ संपलाय. 25ला 2 बाद झालेले. बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर दाबे मोहन गावरी टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 25ला 2. 2 पंचम संपले आहेत. पुढे 2 पंचम बाकी आहेत. 10 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. अक्षय चव्हाण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यासाठीला तुषार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. 2 पंचम कशा रीतीने राहतील. चला घाई करा गणेश, लवकरात लवकर निर्णय घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा, कारण वेळ जास्तीचे नाही आहेत आपल्याकडे. 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत आहेत. अर्थात 32 गावांचा 16 संघ बनवण्यात आले आहेत आणि अर्थातच आपण पाहिलं तर 15 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यापैकी मॅच नंबर 4 मैदानावरती रंगती आहे. 4था सामना आजच्या दिवसातला आपण पाहतो आहोत. या आधीची मॅच आवळण देवळी संघाने जिंकलेली पाहायला मिळाली. चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क मध्ये अक्षय टू अक्षय. फटका फसलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अक्षयने झेल टिपला आणि अक्षय चव्हाणला बाद केलं. धक्का क्रमांक 3. 25ला 3. 3 फलंदाज बाद झालेत. चला नेक्स्ट मॅच या आपण इन्व्हाइट करतोय. रुळे कोटरोशी आणि कळमगाव कळमकर आणि संघर्ष वेळापूर. नेक्स्ट मॅच कळमगाव कळमकर, संघर्ष वेळापूर आणि रुळे कोटरोशी. कोटरोशी संघाने ही स्पर्धा गेले 3 पर्व जिंकलेली आहे. चॅम्पियन ते राहिलेत. या वर्षी काय त्यांच्या समोर असेल, कारण रुळे सोबत 2 वेळेला आणि मला वाटतं रेणुशी सोबत 1 वेळेला ते खेळलेत आणि KSK महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. आडव्या बॅटने ऑन साइडला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुजित चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार.
या फटक्यामध्ये सुजितच्या शिवनारायण चंद्रपॉलची थोडी अंशी झलक होती. पाय हवेमध्ये राहिले त्याचे फटका खेळत असताना. एक्झिक्युशन चांगलं होतं, बॅटचा फ्लो चांगला राहिला आणि बॉडीचे रिफ्लेक्शन्स त्याहूनही अधिक चांगले पाहायला मिळाले. रोय कोटरोची टीमचा कॅप्टन याने कळमगाव कळमकर संघर्ष वेळापूर टीमचा कॅप्टन या. चला नेक्स्ट मॅचचा टॉस लगेचच करण्यात येणार आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 31-31 ऑन दी बोर्ड. यावेळेला पुढ्यात समोर खेळला फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संजय आउट झाला, सचिन बाद झालाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये सुजित दाखल झाला आणि त्यांची कमी त्याने भरून काढली आहे. काय बॅटिंग केली आहे तोडफोड अंदाजामध्ये. अगदी चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. स्ट्रोक सिलेक्शन चांगले आहेत. रन्स तो गोळा करतोय. संघाची धावसंख्या आता वेगाने पुढे सरकली आहे. 37 ऑन दी बोर्ड. नेक्स्ट मॅचचा टॉस थोड्याच वेळामध्ये करण्यात येईल. रुळे कोटरोशी आणि कळमगाव कळमकर संघर्ष वेळापूर अशा स्वरूपाची नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. हेमंत शिंदे जम्बो यांना देखील आपण पाहतोय. KSKचे लेजेंडरी क्रिकेटर ज्यांना नेक्स्ट मॅच मध्ये देखील तुम्ही खेळताना पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा अक्षय दाखल होत असताना पाहायला मिळेल. 2 षटकार त्याचा अगेन्स्ट आलेत. सुजित फॉर्मात आहे खेळाडू. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या फारच दुरून जाणारा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू फार महत्वाचे राहतील. किंवा आपण म्हणतो ना की 20 बॉल तुम्हाला हाताळायचे आहेत. एक षटक नाही तर एक पंचम आहे. 4 पंचमची ही मॅच आहे आणि त्यामधील निर्धाव चेंडू फार इम्पॅक्टफुल राहणार आहेत. तेच करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अक्षय करतोय. खोलातला बॉल यावेळेला समोर उडवला. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगला आहे. जिथे एक चांगला झेल टिपण्यात आला. धक्का. आणखीन एक फलंदाज बाद. सुजित देखील बाद होत असताना पाहायला मिळतं. काहीतरी शुभ घडत असताना अशुभ हा नेहमी त्याचा पाठलाग करत असतो आणि होय या आधीच्या 2 चेंडूवरती शुभ घटना घडल्या. अशुभाने त्याचा पाठलाग केला, तो बाद झाला. फलकावरती धाबात त्या 37 आणि धक्के दिले ते 3. नवीन बॅटर नारायण. मागील सामन्यामध्ये यदा कदाचित काय उलटफेर झाला असतं तर नारायण हे नाव चर्चेचा विषय राहू शकलं असतं, परंतु प्रथमेश अपवाद राहिला. त्यासाठी प्रथमेशने शेवटच्या क्षणापर्यंत ती मॅच घेऊन गेला. 64चा पाठलाग होता. 6 बॉल 13ची मॅच 5 बॉल 12 वरती आली आणि दुर्भाग्यवश संघाला पराभवाच्या छायाखाली जावं लागलं. गोलंदाजीमध्ये फेरबदल. सतीशला इन्व्हाइट करण्यात आलाय. शेवटचा पंचम. हाफ रॅकेट बॉल हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. अक्षय फेकी करण्यात येते. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. धावा मिळाल्यात त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 39 39 ऑन दी बोर्ड आहेत. मोठं लक्ष उभं करावं लागेल. धावा गोळा करावा लागणार आहेत कारण या मैदानावरती धावा बनतात. अर्धशतक पाहायला मिळालं होतं याच स्पर्धेमध्ये. हाफ राखर बॉल उचली घेतली चेंडूने. काही वेळापूर्वी ना सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटनीय सोहळा पार पडला जात असताना आवर्जून शैलेजी जाधव सरांनी उल्लेख केला की महाराष्ट्रातली एकमात्र असोसिएशन आहे ज्याच्या सर्वाधिक जास्त स्पर्धा खेळवल्या जातात. मला या गोष्टीचा आवर्जून अभिमान वाटतो की याच KSKच्या माध्यमातून अनेक तारे सितारे देखील उदयास येत असताना पाहायला मिळालेत. अनेक विक्रम याच KSKच्या खेळाडूंनी नोंदवलेले पाहायला मिळाले. खुल्या गटाचं क्रिकेट या KSKच्या माध्यमातून खेळाडू खेळणारे जास्तीचे पाहायला मिळतात. कारण अर्धशतक पहा, जर 20 बॉलच्या मॅच मध्ये अर्धशतक देखील येतंय याहूनही अधिक चांगलं क्रिकेट कशा रीतीत व्हायला हवं. 40ला 3. पुढचा बॉल बॅटचा टोला लागला. समोर ट्रॅव्हल होतो चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचाही प्रयत्न करण्यात आला. नारायण वेगाने सेकंड साठी पलटलेत. फेकी चांगल्या रीतीने. धावा मिळतात इथूनही 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 42 धावा धाव फलकावरती आहेत. याच KSKच्या माध्यमातून चंदू घाटगे देण्यात आला. खऱ्या अर्थाने चंदूने अनेक खुल्या गटाच्या स्पर्धा सँडी SP टीम मधून खेळला. निखिल जाधव KSK महाबळेश्वरच्या माध्यमातून मिळाला, जो अनेक खुल्या गटाच्या क्रिकेटच्या स्पर्धा सध्या देखील खेळतोय.
पुढचा बॉल यावेळेला थेट यशांचा वेध आणखीन एक धक्का नारायण बाद. आणखीन एक धक्का इथे फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. 42 धावा फलकावरती आहेत. 43 धावांचं लक्ष्य. शेवटचं षटक सतीशने एक चांगल्या धाटणीचा हाताला. शेवटचं पंचम. सतीश अश्विन तुम्हाला या बाजूला मैदानाच्या बाहेर यायचं नाहीये. बॅटर तुम्हाला तिथूनच पाठवायचे आहेत. नियमाचं कोणते उल्लंघन होता कामा नये. नियमांचं कोणते उल्लंघन करू नका. बॅटर तिथूनच मैदानाच्या आतमध्ये उतरतील. चला नेक्स्ट मॅचचा टॉस या इन्व्हाइट करूयात. टीम कॅप्टन रुळे कोटरोशी आणि कळमगाव कळमकर संघर्ष वेळापूर. टीम कॅप्टन चला या टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅचचा टॉस टीम कॅप्टन चला लक्ष वेधूयात. टॉस साठी या. या आपण टॉस साठी इन्व्हाइट करतोय. रुळे कोटरोशी टीमचा कॅप्टन या ठिकाणी अजय शेलार उपस्थित आहे. मी कळमगाव कळमकर संघर्ष वेळापूर टीम कॅप्टनचं लक्ष वेधेन. चला आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. पुढचा सामना महत्वाची मॅच. आणखीन एक बिग फाईट. कोटरोशी संघ 3 वेळेला या स्पर्धेवरती चॅम्पियन राहिला. यावर्षी काय, कारण येणारे प्रत्येक वर्ष काही ना काहीतरी वेगळं घेऊन येतं. रुळे कोटरोशी या संघाला एकत्रित आपण पाहतोय. सुजीजी मोरे साहेब उपाध्यक्ष कोयना सुशी कांडादी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर ज्यांच्या शुभ हस्ते टॉस. नवी मुंबईचा एक उत्कृष्ट दर्जेदार क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. रुळे कोटरोशी टीमने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय देखील घेण्यात आलाय. टॉस जिंकला रुळे कोटरोशी टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. यादी आणि किंबहुना अनेक खेळाडूंचे मी नावाचा उल्लेख करत होतो. कोयना सुशी कांडादी क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळाले. खरं तर आकाश काळे देखील त्या यादीतील एक नाव आहे. अजय शेलार असेल, आकाश काळे असेल, सुजित मोरेंना आपण पाहिलं, चंदू गाडगेंना आपण पाहिलं, निखिल जाधव सध्या हे क्रिकेट खेळतात. किंबहुना या खेळाडूंचं एक चांगलं क्रिकेट सातत्याने पाहायला मिळते आणि आगामी कालावधीमध्येही अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात. एक छोटे खाणी लक्ष्य 43 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलंय. मागील मॅच मध्ये 64 धावांचं एक विशाल काय लक्ष्य बनवणारा संघ या मॅच मध्ये पावसाची चाहूल लागल्यानंतर किंबहुना असंच म्हणता येईल की धावा थांबल्यात. पाऊस आला, मॅच मध्ये रन्स तितकेसे पाहायला मिळालेल्या नाही आहेत. विकेटचे पतन झालं. आघाडीचे बॅटरने तितकीशी मोठी भागीदारी बनवू शकले नाही. दाबे मोहन घावरी टीमसाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अश्विन आणि त्याच्या साथीला तुषार. पंतांचा इशारा येतो. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. सेकंड इनिंग 43 रनचं टार्गेट. 43चा करायचा पाठलाग. पहिला बॉल. संजयचा पहिला चेंडू लोअर फुटत होता. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या रीतीने तो क्षेत्ररक्षण करतोय. रन्स इथून मिळणार नाही. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर खाली राहणारा जो दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला इथून दंडित करण्यात येतं. वाईट +1 एकंदरीत 2 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज. खोलातला बॉल फुलर लेनला ड्रायव्हिंग लेन वरती होता. ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक तेजस वेगाने येतोय. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि सेकंड रन देखील कंप्लीट. 2 धावा इथून मिळतील. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जिथे 4 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावरती आहेत. 43चा पाठलाग करायचा आहे. पावसाची चाहूल लागली आणि क्रिकेट बदलत असताना पाहायला मिळालं.
स्वप्नील शिंदे माझ्या बरोबर आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेट पावसाळी असत राहतं. पाऊस पडल्यानंतर वेगळं आणि पाऊस थांबल्यानंतर क्रिकेट वेगळं राहतं. आता बॅटवरती बॉल घेणं फार अवघड पडेल. बदलालित्य करण्यात काही अंशी अवघड होतं. त्याच वेळेला बॅटवरती बॉल घेणं, साईड करणं, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. अजय शेलारने टॉस जिंकला नेक्स्ट मॅच आणि कदाचित त्याच कारण असेल की त्याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पावसाची चाहूल आहे. रिमझिम पाऊस बरसतोय. खोलातला बॉल पुढ्यात टाकला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संघाची धावसंख्या या षटकाराच्या बरोबरीने 11 वरती जाऊन पोहोचली आहे. 43चा पाठलाग. अडचणी वाढू लागल्यात. चांगली बॅटिंग, चांगला स्ट्रोक इथे तुषारच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. 11 धाबा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल संजय. खोलातला या वेळेला बॅटच्या टोला लागलाय. सर्वाधिक उंच चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक संजय चेंडूच्या खाली. मॅच बनण्यासाठी हा कॅच फार महत्वाचा होता. तो घेण्याचा प्रयत्न आणि अश्विन इथे घडलाय तरी काय. अशा धावा अंगलट येतील. अश्विनने हलगर्जीपणा दाखवून चालता कामा नये. संघाची धावसंख्या 13. पहिल्या षटकाचा 12 धावा धावफलकावरती आहेत. दोन धावा आल्या आणि शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा. संघाची धावसंख्या 13-13 ऑन दी बोट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या पंचमचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना JMCC कळमगाव, KCC गावडोशी संघाची धावसंख्या पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. तुषार याला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळतं. दाबेमोहन गावाची एक खासियत आहे. ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये येतात ना, त्या त्या वेळेला संपूर्ण ड्रेस कोड्स नेत येतात. त्यांची ब्लू जर्सीज तुम्ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या जेवढ्या मॅचेस केल्यात ना, त्या त्या वेळेला ते ड्रेस कोड्स मध्येच आहेत. आपल्या संघाने, आपल्या गावाने आपल्यासाठी ड्रेस कोड दिला आणि त्यानेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. कदाचित ही शिकवण त्यांच्या संघ साथीदारांची असावी, किंबहुना सचिनची असावी. अफॉर अक्षयला म्हणता येईल. यावेळेला फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये राहिलाय. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न इथून करण्यात येईल का. सेकंडसाठी पलटलेत. दिवसा ढवळ्या धावांची चोरी झाली आहे. गोठविले गावामधून संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. स्कोर कार्ड वरती 15 ऑन दी बोर्ड. 14 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. 14 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज राहिली आहे. एक मॅजिकल षटक तुम्हाला हाताळावं लागेल. किंबहुना अशा क्षणाला यदा कदाचित आपण पाहिले ना, ते सचिनचंही गोलंदाजी मार्क वरती येणं ही बाब देखील फार महत्वाची राहणार आहे. कारण त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, कलात्मकता आहे. पुढचा बॉल. हाफ रॅकर. फटका. प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कट केला. ऑर दी पॉइंट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शॉर्ट पिच बॉल आणि तोही राईट हँडर बॅटर साठी. या मैदानावरती राईट हँडर बॅटर जो आहे ना, तो चहा, नाश्ता, दुपारचं जेवणही करेल. आज रविवार आहे आणि तदनंतर हा फटका खेचू शकेल इतका शॉट टाकला. षटकार येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 21 ऑन दी बोर्ड. सचिन शिंदे यांना देखील तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहात. उत्कृष्ट यष्टिरक्षक. काही दिवसांपूर्वी बर्थडे सेलिब्रेट केलाय. धावफलकावरती धावा त्या 21. विनायक शिंदे यांना आपण पाहणार आहात. फटका फसलाय जिथे वेगाने धाव कंप्लीट होतीये. एक धाव निश्चित इथून प्राप्त करण्यात आली आहे. काय क्रिकेट खेळलं जातं. 5 सिंगल डबल षटकारावरती केवळ डील करायचं नाही. विनायक शिंदे यांची मी चर्चा करत होतो. आज त्यांनाही तुम्ही पुन्हा एकदा पाहाल. 2 गाव एक संघ ज्यावेळेला बनतात ना, त्यावेळेला क्रिकेटची ताकद आणखीन वाढते. किंवा तालुक्याचं क्रिकेट जसं पाहावं, खुल्या गटाचं क्रिकेट जसं पाहावं, त्या रीतीने हे क्रिकेट पाहायला मिळतं. पुढचा बॉल घेऊन तुषार पुन्हा एकदा सज्ज होईल.
खोलातला चेंडू आहे, फटका पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक वजनदार स्ट्रोक, तुषारच्या बॅटमधून षटकार. तुषार मोठी फटकेबाजी करतोय. 28 धावा फलकावरती आहेत. येणारे चेंडू शेष राहिलेत ते 11 चेंडू आणि आता मात्र 15ची गरज. रन बॉल इक्वेशन असंच म्हणावं लागेल. सिच्युएशन ही 28-0. चांगली बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. JMCC कळमगाव KCC गावडोशी संघाची. KCC गावडोशी संघ यावेळेला बॅटची लिडिंग एज, घोषांकित क्षेत्र शेवटच्या बॉलवरती आले. ती एक येणारे 2 पंचम बाकी आहेत आणि 2 पंचम मध्ये बनवायचे आहेत त्या 14 धावा. येणारे 10 बॉल आणि 14ची गरज. दहा चेंडू आणि 14ची गरज. 10 चेंडू आणि 14ची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल सुजितला इन्व्हाइट करण्यात येत आहे. तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. चर्चा या गोष्टीची तो करत असेल की कशा रीतीची गोलंदाजी व्हायला हवी, किंबहुना सचिन ह्याही गोष्टीचा उल्लेख करत असेल ना की शेवटच्या षटकामध्ये माझ्यासाठी तुला किती ठेवायचं आहे. ही गोष्ट महत्त्वाची राहते, कारण शेवटच्या षटकामध्ये जर का धावा जास्तीच्या ठेवल्या गेल्या तर महत्वाचं राहील की सामन्याचा कशा रीतीने रुख बदलतो. निर्णायक 2 पंचम बाकी आहेत. येणारे 10 बॉल आणि 14ची गरज. स्ट्राइक एंडवरती अश्विन. पहिला चेंडू, हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुक केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. अख्खूट टप्प्यावरती डील करतोय प्रत्येक गोलंदाज. त्याच्यावरती हल्ले चढवल्यात अश्विन. अगदी सडपातळ बांध्याचा आहे, परंतु टप्प्यात आला की लांब लचक स्ट्रोक तो खेळत असताना पाहायला मिळतोय. बॅटचा फ्लो चांगल्या रीतीने त्याच्या बॅटमधून रन्स येत असताना पाहायला मिळालेत. मागील मॅच मध्ये प्लेअर द मॅच, या सामन्यामध्येही तोच इम्पॅक्ट. यावेळेला फटका फासलाय, क्षेत्ररक्षक तेजस चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपण्यात आला. धक्का क्रमांक पहिला अश्विन बाद. निर्णायक क्षणाला इथे विकेट मिळवता आली असंच म्हणावं लागेल, कारण 8ची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 8ची गरज. 8 चेंडूचा खेळ शेष, 8ची आवश्यकता आहे. नवीन बॅटर सतीश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतं. यावेळेला फुलर लेनचा बॉल, बॅटची थिकेज आउटसाइड एज. 7 बॉल आणि 7ची गरज. 7 चेंडू आणि 7 धावा. रन बॉल इक्वेशन. प्रत्येक बॉलवरती एक धाव तुम्हाला बनवायचीच आहे आणि KSKचा नियम आहे की तुम्हाला कंपल्सरी चेस करणं गरजेचं आहे. कोयना असो, शिकांडाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत आणि आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. KSK महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2025. 5वं पर्व या स्पर्धेचं दमदार असं नियोजन आणि आयोजन आपण पाहत आहोत. येणारे 7 बॉल आणि 7ची गरज. पुन्हा एकदा सुजित. नवीन बॅटरच्या अगेन्स्ट रणनीती कशी राहील. हाफ ट्रॅकर होता, बॅटची लिडिंग एज घेतली. झेल बनेल का, क्षेत्ररक्षक जज करतोय, तो थांबलाय. जजमेंट चांगलं होतं. बॉल काही अंशी उंची जास्त मिळाली, धावा इथून मिळतात त्या 2. 5ची गरज राहिली आहे. 6 बॉलचा खेळ शेष. 6 चेंडू आणि 5ची आवश्यकता. 43चा पाठलाग करायचा होता. नशिबाची 7 संघाला तितकीशी चांगली मिळाली नाही. कॅचेस जास्तीचा ड्रॉप झाला. येणारे 5 बॉल अर्थात 1 पंचम आणि जिंकण्यासाठी 5ची गरज. 5 चेंडू आणि 5 धावा. या मॅचचा विलन पाऊस बनतो की काय हे पाहणं गरजेचं राहणार आहे. पावसाचं आगमन, पावसाची चाहूल. येणारे 5 चेंडू आणि 5ची गरज. सचिन गोलंदाजी मार्कवरती दाखल होतं.
मागील मॅच मध्ये 12 धावा डिफेंड ज्या सचिन चव्हाणने केला त्याला गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहतो आहोत. 6 बॉल 5 ची गरज, 5 बॉल 5 ची गरज. पंचम आहे, षष्टम नाही आहे. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. या गोलंदाजाचा उल्लेख मी आधीच केला होता. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक त्याच्याकडे, खुलवर टप्प्याचे चेंडू त्याच्याकडे आहेत. नाना परीने तो गोलंदाजी करू शकतो. अचूकता, भेदकता, कलात्मकता हे त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य राहिलंय. 4 चेंडू आणि आता 5 ची गरज. लोड फुलटोस, कॅच बनेल का? चेंडू हवेमध्ये, तेजस चेंडूच्या खाली येतोय, कॅच ड्रॉप. 1 धाव निश्चित मिळाली, दुहेरी देखील कंप्लीट होते. हा फटका खेचल्यानंतर तेजसला ठाऊकच नव्हतं की बॉल त्याच्याकडे येतोय. तुषारने शेवटच्या क्षणाला त्याला सांगितलं की बॉल तुझ्याकडे आलाय. धावा मिळाल्या त्या 2-3 चेंडू आणि आता मात्र 3 ची गरज. फटका खेळला कुठे, गेला कुठे, मॅच बनणार. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल यात मात्र शंका नाही. सचिन चव्हाण स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय तो तुषार. मोठा फटकासाठी त्या शोधात आहे तो. पुढे सासावला होता यष्टीरक्षकाचा वेध. इथे सिंगलचा प्रयत्न, तुषारच्या अडचणीमध्ये वाढ. रन्स कंप्लीट. 2 बॉल आणि आता मात्र 2 ची गरज. काय सामना रंगलाय, कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मागील 4 बॉल मध्ये 2 कॅच ड्रॉप झाल्या आणि तिथे डबल्स आल्यात. या कॅचेस जर का टिपल्या गेल्या असत्या तर सामन्याला आणखीन काहीतरी वेगळं रूप पाहायला मिळालं असतं, रूपडं पालटलं असतं या मॅचचं. कारण बाउंड्री लाईन वरती 2 कॅच ड्रॉप झाल्या होत्या, एक तेजसच्या हातातून आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. येणारे चेंडू राहिले ते 2 बॉल आणि 2 ची आवश्यकता. फलंदाजांना अक्षरशः लेजिम खेळायला भाग पाडले या फिरकीच्या जाळ्यामध्ये या गोलंदाजाने. चला थोडीशी घाई व्हायला हवी, वेळही वाचवा, याच्याकडे लक्ष वेधूयात. धाव फलकावरती धाबा 41. 2 चेंडू आणि 2 ची गरज. केएसकेचा सर्वाधिक मोठा नियम कंपल्सरी चेसिंग. इथे कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावीच लागेल. 2 बॉल 2 ची गरज. शॉट बॅक लेफ्टने केलाय, सिंगल मिळेल, डबल साइड पलटतील का? होय, दुसरी धाव देखील कंप्लीट. मॅच फिनिश, सामना संपवला तो अर्थात JMCC कळमगाव KCC गावडोशी संघाने ही मॅच इथे जिंकली आहे. JMCC कळमगाव आणि KCC गावडोशी या टीमने मॅच जिंकली. या पण पुढच्या सामन्याकडे बघतोय जिथे टॉस जिंकलाय रुळे कोटरोशी संघाने. प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलाय निर्णय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अश्विन सकपा. याही मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. बॅटिंग करताना 17 धावा आणि बॉलिंग करताना 2 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्या.